मुलांनो, आज आपण पाहणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील आकृतीवर आधारित प्रश्न व उत्तरे। पहा ही आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। इथे काही प्रश्न मी दिलेले आहेत। पहिला प्रश्न आहे, दिलेली आकृती कोणता नियम दर्शवते ते ओळखा। दुसरा प्रश्न, आकृतीचा पहिला नियम लिहा। आकृतीचा दुसरा नियम लिहा। चौथा प्रश्न, आकृतीचा तिसरा नियम लिहा। आता आपण यापुढे या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया। प्रश्न पहिला, दिलेली आकृती कोणता नियम दर्शवते ते ओळखा। आकृती केपलरचा नियम दर्शवते। दुसरा प्रश्न, आकृतीचा पहिला नियम लिहा। उत्तर आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। तिसरा प्रश्न, आकृतीचा दुसरा नियम लिहा। ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। चौथा प्रश्न, आकृतीचा तिसरा नियम लिहा। सूर्याशी परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। मुलांनो, पुढची आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, दिलेली आकृती कोणता सिद्धांत सांगते? हा सिद्धांत लिहा। F हे अक्षर काय दर्शवते? सिद्धांताचे सूत्र लिहा। G चे मूल्य लिहा। G चे एकक लिहा। जर दोन वस्तू पैकी एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बलात काय बदल होईल? जर दोन वस्तूंपैकी अंतर दुप्पट केले तर गुरुत्वीय बलात काय बदल होईल? आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे एक एक करून पाहूयात। दिलेली आकृती कोणता सिद्धांत सांगते? त्याचे उत्तर आहे, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगते। प्रश्न दुसरा, हा सिद्धांत लिहा। विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते। हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। पुढचा प्रश्न, F हे अक्षर काय दर्शवते? F हे दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल दर्शवते। पुढचा प्रश्न, G चे मूल्य लिहा। G बरोबर 6.673 गुणिले 10⁻11. G चे एकक लिहा। G चे एकक न्यूटन मीटर वर्ग पर किलोग्रॅम वर्ग। सिद्धांताचे सूत्र लिहा। F समानुपाती m1 m2 भागिले d वर्ग। पुढचा प्रश्न, जर दोन वस्तूंपैकी एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वीय बलात काय बदल होईल? वैश्विक गुरुत्वाकर्षणच्या सिद्धांतानुसार त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल। जर दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर गुरुत्वीय बलात काय बदल होईल? जर अंतर दुप्पट केले तर बल 1/4 होईल। पहा मुलांनो, पुढची आकृती व त्यावरील काही प्रश्न। आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, दिलेली आकृती काय दाखवते? याचे उत्तर आहे, वर्तुळाकार गती दाखवते।
पुढचा प्रश्न, अभिकेंद्री बल म्हणजे काय? अभिकेंद्री बल म्हणजे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. पहा मुलांनो, पुढची आकृती आहे आधुनिक आवर्त सारणीची. यावर बरेच प्रश्न निघू शकतात, पण मी काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. पहा, आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, दिलेली आवर्त सारणी कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केली? पुढचा प्रश्न, या आवर्त सारणीमध्ये किती गण व आवर्तने आहेत? पुढचा प्रश्न आहे, या आवर्त सारणीमध्ये किती खंड आहेत? त्यांची नावे लिहा. चौथा प्रश्न आहे, आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणाला शून्य गण म्हणतात? पाचवा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीचा नियम लिहा. सहावा प्रश्न, कोणत्या गणात अधिक अभिक्रियाशील अधातू असतात? सातवा प्रश्न, कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात? आठवा प्रश्न, सोडियम आणि लिथियम यांचा कोणत्या गणात समावेश होतो? नववा प्रश्न आहे, एस खंड व पी खंड यांना काय म्हणतात? दहावा प्रश्न आहे, डी खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात? 11वा प्रश्न आहे, एफ खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात? चला मुलांनो, आता आपण या सर्वांची उत्तरे पाहूयात. प्रश्न पहिला, दिलेली आवर्त सारणी कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केली? याचे उत्तर आहे हेनरी मोझले या शास्त्रज्ञाने ही आवर्त सारणी तयार केली. प्रश्न दुसरा, या आवर्त सारणीमध्ये किती गण व आवर्तने आहेत? या आवर्त सारणीमध्ये गण 18 आहेत आणि आवर्तने 7 आहेत. तिसरा प्रश्न, या आवर्त सारणीमध्ये किती खंड आहेत व त्यांची नावे लिहा. उत्तर आहे, आवर्त सारणीमध्ये खंड 4 आहेत व या खंडांची नावे आहेत एस, पी, डी, एफ. म्हणजेच एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. चौथा प्रश्न आहे, आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणाला शून्य गण असे म्हणतात? गण क्रमांक 18 या गणाला शून्य गण असे म्हणतात. पाचवा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीचा नियम लिहा. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. हा आधुनिक आवर्त सारणीचा नियम आहे. सहावा प्रश्न, कोणत्या गणात अधिक अभिक्रियाशील अधातू असतात? पहा मुलांनो, या प्रश्नाचे उत्तर गण 17 यामध्ये अधिक अभिक्रियाशील अधातू असतात. पुढचा प्रश्न, कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात? गण क्रमांक 17 मध्येच बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात.
आता आपण पुढच्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. पुढचा प्रश्न आहे, सोडियम आणि लिथियम यांचा कोणत्या गणात समावेश होतो? गण क्रमांक 1 मध्ये सोडियम आणि लिथियम यांचा समावेश होतो. प्रश्न 9वा, एस खंड व पी खंड यांना काय म्हणतात? एस खंड व पी खंड यांना प्रसामान्य मूलद्रव्य असे म्हणतात. 10वा प्रश्न, डी खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात? डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. आणि शेवटचा प्रश्न आहे 11वा प्रश्न, एफ खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणतात? एफ खंडातील मूलद्रव्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. पहा मुलांनो, याच प्रकरणातील पुढची आकृती आहे. धातू आणि अधातू मधील विद्युत ऋणता दाखवणारी. त्यावरील काही प्रश्न पहा. प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, विद्युत ऋणता म्हणजे काय? पुढचा प्रश्न, विद्युत धनता म्हणजे काय? तिसरा प्रश्न, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातुगुण कमी कमी होत जातो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मुलांनो. याचं शास्त्रीय कारण परीक्षेला नेहमी विचारले जातात. प्रश्न चौथा, दिलेल्या आवर्त सारणीमध्ये वरून खाली जाताना किंवा वरून खाली येताना अणुत्रिज्येमध्ये काय बदल होतो ते लिहा. पहा मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात. विद्युत ऋणता म्हणजे काय? पहा मुलांनो, याचे उत्तर, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा इलेक्ट्रॉन अधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच अणूची विद्युत ऋणता असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, विद्युत धनता म्हणजे काय? धातूच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी कमी होत जातो. याचे शास्त्रीय कारण लिहा. पहा मुलांनो, शास्त्रीय कारण, धातूंमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असते. इलेक्ट्रॉन दिल्याने धनप्रभारित आयन तयार होतात. यालाच धातू गुण म्हणतात. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते आणि इलेक्ट्रॉन वाढत जातात. केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा
इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी कमी होत जातो. पुढचा प्रश्न, दिलेल्या आवर्त सारणीमध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्येमध्ये काय बदल होतो ते लिहा. पहा मुलांनो उत्तर, अणुत्रिज्या वाढत जाते व अणु आकारमानही वाढत जाते. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेल्या आकृतीमध्ये कोणती रासायनिक अभिक्रिया घडत आहे? पुढचा प्रश्न, या अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या अभिकारकाचे नाव घ्या. पुढचा प्रश्न आहे, या अभिक्रियेमध्ये कोणती उत्पादिते तयार होतात? या अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या वायूचे नाव लिहा. पुढचा प्रश्न आहे, वायू ओळखण्यासाठी कोणती क्रिया केली? चला मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. दिलेल्या आकृतीमध्ये कोणती रासायनिक अभिक्रिया घडत आहे? उत्तर आहे, या आकृतीमध्ये अपघटन अभिक्रिया घडत आहे. पुढचा प्रश्न, या अभिक्रियेमधील अभिकारकाचे नाव लिहा. या अभिक्रियेमध्ये अभिकारकाचे नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. पुढचा प्रश्न आहे, या अभिक्रियेमध्ये कोणती उत्पादिते तयार होतात? कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ही दोन उत्पादिते या अभिक्रियेमधून तयार होतात. पुढचा प्रश्न, या अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या वायूचे नाव लिहा. या अभिक्रियेमध्ये तयार होणाऱ्या वायूचे नाव कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे, वायू ओळखण्यासाठी कोणती क्रिया कराल किंवा कोणती क्रिया केली? हा वायू ओळखण्यासाठी या वायूमुळे चुन्याची निवळी दुधी झालेली आपल्याला दिसते आणि चुन्याची निवळी दुधी होते म्हणजे निश्चितच या अभिक्रियेमध्ये निर्माण होणारा जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू आहे. पुढच्या आकृतीचे निरीक्षण करा मुलांनो आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमध्ये कोणती क्रिया घडत आहे? प्रश्नाचे उत्तर आहे, गंजण्याची क्रिया या आकृतीमध्ये घडत आहे. पुढचा प्रश्न आहे, गंज म्हणजे काय? वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते, त्यांची झीज होते, त्यास गंज किंवा क्षरण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या परीक्षानळीतील खिळे गंजलेले दिसतील? मिठाचे द्रावण असणारी परीक्षानळी नळीतील खिळ्याला सर्वप्रथम गंज निर्माण झालेला आपल्याला दिसेल. पहा मुलांना पुढची आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेल्या आकृतीची रासायनिक अभिक्रिया ओळखा.
लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. दुसरा प्रश्न आहे, धनाग्र जवळ होणारी रासायनिक अभिक्रिया लिहा. धनाग्राजवळ होणारी रासायनिक अभिक्रिया आणि ऋणाग्राजवळ होणारी अभिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत. पहा, Fe इज इक्वल टू Fe2 प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस. पुढचा प्रश्न आहे, ऋणाग्राजवळ होणारी रासायनिक अभिक्रिया लिहा. O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन मायनस इज इक्वल टू 2H2O. चौथा प्रश्न आहे, क्षरण म्हणजे काय? वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते आणि त्यांची झीज होते. यालाच गंज किंवा क्षरण असे म्हणतात. अशाच पद्धतीनं अजून पुढच्या आकृत्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. या आकृत्यांचा तुम्ही नक्कीच सराव कराल असं मला वाटते.